इडली, उपमा, शिरा, सांबर, शेवई पण आहे, भात पण आहे, ब्रेड आमलेट आहे. इथं आपण गाडी पार्क केलेली आहे आणि हे भलं मोठं पार्क लॉट 1 आहे. आणि इथं सिटिंग ऑन द बैरिकेड्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. जानवरों को खाना देना, छेड़ना. आणि इथं पार्किंगसाठी 70 रुपये, ऑनलाईन कॅश दोन्ही चालतं, त्यामुळं नो वरी. तर आपण आलेलो आहे सगळ्यात फेमस कर्नाटक राज्यामधलं झू जे मैसूर येथे आहे. आणि पार्किंग एक्झॅक्ट रोडच्या अपोजिटला आहे. पाण्याच्या बॉटलला स्टिकर लावतात. 10 रुपयाच्या बॉटलीला 20 रुपये आणि 20 रुपयाच्या बाटलीला 20 रुपये असं स्टिकर लावतात. आणि ते पैसे रिफंडेबल असतात आपल्याला. लोकांनी इथं कचरा करू नये म्हणून आहे. आणि रोडच्या अलीकडे सगळे तिकीट काउंटर आहे. आणि आपण अंडरपास करून पलीकडे साईडला जातो. या साईडने आपण आता अंडरपास करून पलीकडे चाललेलो आहे. एंट्री फी लिहिलेली आहे 120 रुपये. 5 ते 12पर्यंत 60 रुपये तिकीट आहे. 5 वर्षाचं खाली फ्री आहे. आणि 12 वर्षाच्या पुढे ऑर्डरला 120 रुपये चार्जेस आहे. तिकीट काउंटर आहे. तिथून आल्यावरती आपण या साईडने आतमध्ये चालतो. 3.5 किलोमीटर. जवळजवळ 3-3.25 किलोमीटरचा हा टप्पा आहे. आता अर्धा किलोमीटर फिरून झालेलं आहे अर्ध्या तासामध्ये. 2 ते 2.5 तास कमीत कमी वेळ काढून यावं, कारण की खूपच सुंदर असं हे झुलॉजिकल पार्क आहे. माझ्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यामधलं सगळ्यात मोठं आहे. या साईडला आपल्याला बेंगॉल टायगरचा आवाज येतो, तो रोरिंग करतो त्या साईडला. तर मुलं स्पेशली असतील तर खूप पाहण्यासारखं इथं. आणि याला एवढं रेटिंग काय, इथं आल्यावरती हे पाहिल्यावरतीच आपल्याला कळतं. हा गोरिला आहे इथं. लोग ये भी खाते हैं ना, कीटाणु खाते हैं. हेच मला पण नव्हतं माहिती. अजून एक छोटे बेबी आहे. जवळजवळ 1.5 तास होऊन गेलेला आम्ही फिरतोय, पण अजून झू काही संपलेला नाही आहे. अजून 700 मीटर एक्झिटला दाखवतोय. 3.25 ते 3.5 किलोमीटरचा हा वॉक आहे, झिगझॅग वॉक आहे. त्या पद्धतीने आपण चालत राहतो. आपल्याला सर्व प्राणी इथं आपण पाहू शकतो. सुंदर आहे. पण थोडंसं टेम्परेचर आहे, पण झाडाच्या सावलीमुळे एवढं काही जाणवत नाही आहे. मस्त वाटतं.